नमस्कार. कधीकधी बघा ना, एखादा साधासुधा प्रवाससुद्धा आपल्या आयुष्याला एक अगदी वेगळंच वळण देऊन जातो. आज आपण अशाच एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत. अनुराधा प्रभुदेसाई यांचा वीरांना सलामी हा जो अनुभव आहे त्याचं विश्लेषण करणार आहोत. म्हणजे ही गोष्ट आहे एका साध्या टुरिस्ट ट्रिपची, जी पुढे जाऊन एक मोठं देशव्यापी मिशन बनली. चला तर मग हा जो प्रेरणादायी प्रवास आहे ना, तो नीट समजून घेऊया. या संपूर्ण विश्लेषणाचा मूळ प्रश्न खरं तर हाच आहे. एक व्यक्ती जी फक्त निसर्गरम्य लडाख बघायला म्हणून गेली होती, ती आपलं आयुष्य सैनिकांसाठी समर्पित करायला कशी काय प्रवृत्त झाली? ही फक्त एका प्रवासाची गोष्ट नाहीये, तर ही एका नागरिकाच्या जाणीवांमध्ये झालेल्या बदलाची एक गाथा आहे. चला तर मग कथेच्या सुरुवातीला जाऊया. साल होतं 2004. लेखिका अनुराधा प्रभुदेसाई एका सामान्य पर्यटकासारख्याच लडाखसाठी 7 दिवसांच्या प्रवासाला निघाल्या होत्या. प्रवासाचा मार्ग अगदी ठरलेला होता. लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक ही सगळी प्रसिद्ध पर्यटन स्थळं बघायची होती आणि या सगळ्याच्या शेवटी प्रवासाचा शेवटचा टप्पा होता द्रास आणि कारगिल. म्हणजे सुरुवातीला त्यांच्यासाठी कारगिल हे फक्त एक ठिकाण होतं, त्या यादीतलं एक शेवटचं नाव. पण जसजशी त्यांची गाडी पुढे जात होती तसतसं तिथलं वातावरण बदलत होतं. 1999च्या युद्धातली ही नावं कानावर पडायला लागली. तोलोलिंग, टायगर हिल. आता ते डोंगर फक्त डोंगर राहिले नव्हते, ते भारतीय लष्कराच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक बनले होते. तो निसर्गरम्य दिखावा आता एका जिवंत इतिहासात बदलत होता. आणि मग त्या पोचल्या ऑपरेशन विजय स्मारकाजवळ. तिथे गेल्यावर त्यांना जो अनुभव आला तो अगदी वेगळाच होता. तिथे त्यांनी जेव्हा 22-23 वर्षांच्या तरुण सैनिकांची नावं वाचली तेव्हा त्यांचं मन अक्षरशः हेलावलं. त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की अरे, ज्या वयात आपण मुलांना आशीर्वाद देतो त्या वयाच्या मुलांनी देशासाठी आपले प्राण दिले आहेत. आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देताना किती किती कष्ट होत असतील म्हणाला. आणि मला वाटतं नेमका हाच तो क्षण होता जेव्हा एका पर्यटकाचं रूपांतर एका हळव्या जबाबदार नागरिकात व्हायला सुरुवात झाली. हा या प्रवासाचा टर्निंग पॉइंट होता. एक भावनिक भेट लेखिकेला आयुष्य बदलून टाकणारी एक शपथ घ्यायला भाग पाडते. हे शब्द होते एका शहीद वीराच्या आईचे. लेखिका लिहितात की हे शब्द 100 चाबकाच्या फटक्यांपेक्षाही जास्त वेदना देऊन गेले. या एका वाक्याने त्यांच्या मनात विचारांचा काहूर माजवलं आणि एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे याची त्यांना अत्यंत तीव्रतेने जाणीव करून दिली. आणि मग त्याच विजयस्तंभासमोर उभं राहून त्यांनी 5 गोष्टींची शपथ घेतली की शिस्त, निष्ठा, समर्पण या शब्दांना मी खरा अर्थ देईन. या वीरांच्या शौर्यगाथा लोकांपर्यंत पोहोचवणारी भाट बनेन. पुढची 5 वर्षे इतर नागरिकांना इथे आणून या वीरांना सलामी देईन. पण्णादाईसारखं मातृत्व स्वीकारेन आणि सगळ्यात महत्त्वाचं, या वीरांच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करेन. ही शपथच त्यांच्या पुढच्या संपूर्ण कार्याचा पाया ठरला. आता प्रश्न हा होता की ही जी भावनिक शपथ घेतली आहे तिला प्रत्यक्षात कसं उतरवायचं. आणि इथेच मिशन लडाखची कल्पना जन्माला आली आणि ती जोडली गेली एका नाजूक पण तितक्याच घट्ट अशा धाग्याने. तो धागा होता राखीचा. राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. हा सण भाऊ-बहिणीच्या अटूट नात्याचं प्रतीक मानला जातो. बहिणीचं प्रेम आणि भावाने तिच्या रक्षणासाठी दिलेलं वचन याचा हा दिवस. यापेक्षा सुंदर आणि योग्य प्रतीक दुसरं कोणतं असू शकतं, नाही का? कल्पना तशी अगदी सोपी होती पण खूप प्रभावी होती. जे सैनिक सीमेवर आपलं रक्षण करतात त्यांना प्रत्यक्ष भेटायचं, त्यांच्या मनगटावर राखी बांधायची आणि आपल्या मनातली कृतज्ञतेची भावना व्यक्त करायची. या एका छोट्याशा विचाराने कुटुंबापासून दूर असलेल्या सैनिकांना आणि देशातल्या सामान्य नागरिकांना जोडणारा एक सुंदर मार्ग तयार झाला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही कल्पना फक्त कागदावर नाही राहिली. लेखिकेच्या या विचाराला लगेचच प्रतिसाद मिळाला आणि तब्बल 24 जण त्यांच्यासोबत यायला तयार झाले. आणि इथूनच मिशन लडाखची खऱ्या अर्थाने अधिकृत सुरुवात झाली. मिशन तर सुरू झालं, पण तिथले अनुभव कसे होते? चला आता काही अशा प्रसंगांबद्दल बोलूया जे आपल्याला सैनिकांचं कर्तव्य आणि त्यांची निष्ठा दाखवून देतात. या प्रवासातला एक प्रसंग तर खूपच अविस्मरणीय आहे. कारगिलमध्ये शिरताना एका पुलावर लेखिकेची भेट एका सैनिकाशी होते जो तिथे पहारा देत उभा होता. गंमत म्हणजे दुसऱ्या दिवशी परत येताना लेखिकेला तोच सैनिक तिथे दिसला. त्यांनी जेव्हा त्याला विचारलं तेव्हा कळलं की तो मागच्या 36 तासांपासून तिथेच उभा होता, कारण त्याचा सहकारी आजारी पडला होता. विचार करा, 36 तास सलग एकाच जागी उभं राहून पहारा देणं ही कर्तव्यनिष्ठा खरंच अकल्पनीय आहे. आणि मग जेव्हा त्याला विचारलं गेलं की अरे, तू परत ड्युटीवर आलास, तेव्हा त्याचं उत्तर काय होतं? अगदी साधं पण इतकं खोल. तो म्हणाला, मैं गया ही कहा था,
म्हणजे मी इथेच होतो, मी गेलोच कुठे होतो. त्या एका वाक्यात कोणतीही तक्रार नाही, काही नाही, फक्त आणि फक्त कर्तव्य भावना. हाच तर आपल्या सैनिकांच्या मनाचा खणखरपणा आहे. ही तुलना आपल्याला बरंच काही सांगून जाते नाही का? बघा, एका बाजूला आपलं आरामदायी, हिरवंगार आणि सुरक्षित आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला उजाड, रखरखीत आणि सततच्या अनिश्चिततेने भरलेलं सीमेवरचं जीवन, जिथे निसर्ग आणि शत्रू दोघेही सतत परीक्षा घेत असतात. आणि अशा परिस्थितीत आपले सैनिक देशासाठी खंबीरपणे उभे असतात. या सगळ्या अनुभवांमधून एक खूप महत्त्वाचा संदेश पुढे येतो. हा संदेश आहे आपल्या आजचा आणि सैनिकांमुळे सुरक्षित असलेल्या आपल्या उद्याचा. प्रवासातल्या एका सहप्रवाशाने विचारलेला हा प्रश्न खरं तर खूप महत्त्वाचा आहे. ती विचारते, देशप्रेम म्हणजे काय? ते फक्त सैनिकांपुरतं किंवा सीमेपुरतं मर्यादित आहे का? यात आपली एक नागरिक म्हणून काहीच जबाबदारी नाही का? मला वाटतं हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. या 5 वर्षांच्या मिशनमधून मिळालेले हे काही महत्त्वाचे धडे आहेत. सीमेवर गेल्यावर आपला अहंकार, आपलं मोठेपण सगळं गळून पडतं. आपले सैनिक हिऱ्यासारखे आहेत, त्यांना जपायला हवं. देशप्रेम ही काही 1-2 दिवसांपुरती गोष्ट नाही, ती वर्षभर जपायची जबाबदारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतः अधिक जबाबदार नागरिक बनायला हवं आणि आपल्या पुढच्या पिढीलाही तशीच प्रेरणा द्यायला हवी. आणि शेवटी सैनिकांनी आपल्याला दिलेला हा संदेश हे फक्त शब्द नाहीयेत, ही एक भावना आहे. ते आपल्याला सांगतात की जेव्हा तुम्ही परत जाल तेव्हा लोकांना आमच्याबद्दल सांगा आणि त्यांना हेही सांगा की तुमच्या सुरक्षित उद्यासाठी आम्ही आमचा आज दिला आहे. यापेक्षा मोठा त्याग जगात दुसरा कोणता असू शकतो? तर मग जाता जाता हा एकच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. ज्यांनी आपल्या उद्यासाठी आपला आज दिला, त्या त्यागाला पात्र ठरण्यासाठी आपण आपल्या आजमध्ये नक्की काय करत आहोत? ह्या प्रश्नावर नक्की विचार व्हायला हवा.